नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलकडून कॅपचं डिटेल्ड शेड्यूल जस्ट डिक्लेअर झालं आहे. याच्यावरती मी पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, परंतु त्यापूर्वी एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकावा म्हणून हा टाकतोय. तर तुमचा कॅप राऊंड 1 त्याच्या अगोदर इथे बघा 24 तारखेला तुमची डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट हे 24 तारखेला दिसेल. डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड 1 हे 25 तारखेला तुम्हाला दिसणार आहे. सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा त्या ब्रांच वाईज आणि इन्स्टिट्यूट वाईज तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. त्याच्यावरचा डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेन. कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म फिलिंग ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म्स. तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायची तारीख आहे 26 जुलै ते 28 जुलै, म्हणजे 26, 27, 28ला तुम्ही ऑप्शन फॉर्म भरू शकता. आता ऑप्शन फॉर्म भरत असताना बरीचशी काळजी घ्यावी लागणार आहे, कारण या वर्षीपासून राऊंड 1 साठी पहिलं ऑप्शन, राऊंड 2 साठी कॅप राऊंड 2 साठी पहिले 3 ऑप्शन आणि कॅप राऊंड 3 साठी पहिले 6 ऑप्शन्स कंपल्सरी आहेत. त्यामुळे इथे काळजी घ्यावी लागेल. आणि या संदर्भात हाऊ टू फिल ऑप्शन फॉर्म्स इफेक्टिव्हली याच्यावरती एक सेमिनार KIT वरती ऑर्गनाईज केला जाईल. तो 26 तारखेला, 27 तारखेला, 28 तारखेला तिन्ही दिवस सकाळी 9:30 ते 10:30 KIT मध्ये तो होईल. आणि त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा आम्ही फ्री ऑफ कॉस्ट विद्यार्थ्यांना करून देतोय. याच्यावरती डिटेल व्हिडिओ आणि एक फ्लायर तुम्हाला मिळेलच. तर 28 पर्यंत तुम्ही ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 भरला की 31 तारखेला तुम्हाला अलॉटमेंट मिळेल. म्हणजे कोणती इन्स्टिट्यूट्स मिळाली, कोणतं ब्रँच मिळाली आहे तुम्हाला हे कळेल. आणि मग 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट पर्यंत तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन ॲडमिशन घ्यावं लागेल, जर तुम्ही सीट ॲक्सेप्ट केली असेल आणि त्याच कॉलेजला घ्यायचं असेल तर. अदरवाईज तुम्ही बेटरमेंट करून दुसऱ्या राऊंडसाठी जाऊ शकता. परत दुसऱ्या राऊंडला किती कोणत्या डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स फॉर कॅप राऊंड 2 म्हणजे ब्रँच वाईज किती जागा व्हॅकंट आहेत हे तुम्हाला इथे थोडंसं दिसेल या प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्समध्ये. परंतु बऱ्याच वेळेला इथे देखील बऱ्याचशा जागा कमी दिसतात, अलॉट झालेले असतात बरेचसे, त्यामुळे जागा व्हॅकंट कमी दिसतात, पण ॲक्च्युली रिपोर्ट खूप मुलं कमी करतात, बेटरमेंटला गेलेले असतात. त्यामुळे तिथे जागा जरी कमी दिसत असल्या तरी जागा भरपूर असतात. त्यावरचाही व्हिडिओ मी बनवून नंतर टाकेन. तुम्ही सेकंड राऊंडसाठी ऑप्शन भरताय 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट. 11 ऑगस्टला तुम्हाला अलॉटमेंट कळेल आणि 12 ते 14 ऑगस्ट तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे कॅप राऊंड 2. त्यानंतर कॅप राऊंड 3 जी मुलं बेटरमेंट करून पुढे जातील त्यांच्यासाठी परत प्रोव्हिजनल व्हॅकंट सीट्स तुम्हाला कळणार आहेत 16 ऑगस्टला. 17 ते 19 ऑगस्ट तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताय. 22 ऑगस्टला तुम्हाला अलॉटमेंट कळणार आहे आणि 23 ते 25 यामध्ये जाऊन तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर आता मला वाटतंय इथंपर्यंत 3 राऊंडपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल. यावर्षीपासून 4था राऊंड सुरू होतोय आणि 4थ्या राऊंडसाठी परत 4थ्या राऊंडचे जे व्हॅकन्सी आहे ती तुम्हाला 26 ऑगस्टला दिसेल. आणि मग ऑप्शन फॉर्म जे आहे ऑनलाईन सबमिशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म 28 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दिलं आहे. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट 1 सप्टेंबरला होते आणि सीट ॲक्सेप्टन्स आणि रिपोर्टिंग टू द इन्स्टिट्यूट हे 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर, म्हणजे 4 सप्टेंबरपर्यंत सगळी ॲडमिशन प्रोसेस पूर्ण होती आहे. आणि कदाचित 4-5 सप्टेंबरपासून तुमचं जे फर्स्ट इयर अकॅडमिक्स आहे ते सुरू होईल. हे टेंटेटिव्ह मी तुम्हाला आत्ता एक छोटासा व्हिडिओ करून टाकला आहे. उद्या मी याचा डिटेल व्हिडिओ बनवेन आणि तुम्हाला व्यवस्थित माहिती देईन. त्याचबरोबर जो KIT वरती सेमिनार होणार आहे त्याबद्दलही तुम्हाला माहिती देईन. आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायची आहे याच्यावरती देखील मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतोय. तो तुम्हाला कदाचित उद्या किंवा परवा दिवशी आमच्या यूट्यूब चॅनलवरती कळेल. सो थँक्यू व्हेरी मच.